जय हिंद मित्रांनो, एसएससी जीडी मध्ये काही विशिष्ट कास्ट व डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांसाठी चेस्ट व हाईट मध्ये सूट दिल्या जाते. त्यामध्ये डोंगराळ, मराठा व इतर डोंगरामध्ये राहणारे लोक जे किंवा काही स्पेशल राज्य त्यांच्यासाठी ही सूट असते व त्यामध्ये सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये मराठा यांना ही सूट मिळते. तर मराठा मुलांसाठी हे डी सर्टिफिकेट कसं काढायचं या संदर्भात मला खूप जास्त मेसेज येत होते, तर त्याच्या संदर्भात तुम्हाला थोडंसं सांगतो. मी डी सर्टिफिकेट कसं काढलं होतं तेही तुम्हाला माझ्या डी सर्टिफिकेट मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर टाकून देईल. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मिळण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिलं तर ऑफिशियल नोटिफिकेशन जी आली होती ती डाउनलोड करणे. ती ऑफिशियल नोटिफिकेशन पण मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर टाकून देईल. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करा व त्यामधून एनोक्झर 9 नंबरचं जे पेज आहे ते एनोक्झर 9 नंबरचं जे पेज आहे ते डाउनलोड करा व त्याचे 2 प्रत घ्या. त्या 2 प्रत तुम्हाला तहसीलदाराकडे घेऊन जाणे. तुमच्या जिथेही तहसील ऑफिस असेल तिथे जा व तहसीलदाराला द्या. आणि तुम्ही मराठा असल्याचा तुमच्याकडे जोही दाखला आहे किंवा जेही प्रूफ आहे ते प्रूफचे पण दोन झेरॉक्स द्या. त्यावरती काही तिकीट वगैरे चिटकवेल, त्यासाठी तुम्ही मला तुमच्याकडून ते 100-150 रुपये घेऊ शकतात. किंवा ऍड मध्ये जे मराठासाठी आपल्याला जी सूट मिळते ते सुद्धा दाखवा. जर खालचे कर्मचारी ऐकत नसेल तर नक्कीच तुम्ही तहसीलदाराला सुद्धा यासाठी भेटू शकता. मित्रांनो, हे डी सर्टिफिकेट तुम्हाला काढणं खूप जरुरी आहे जर ही सूट घेणं असेल तर, अन्यथा तुम्हाला सूट मिळणार नाही. जर तहसीलदार ऐकत नसेल तर नक्कीच त्यांना समजून सांगा की ही सूट कशी दिली जाते व आमच्याकडे काय प्रूफ आहे आम्ही मराठा असण्याचे. त्यानंतर मित्रांनो एक प्रत ते तुमच्याकडे ठेवतील आणि एक प्रत तुम्हाला देऊन टाकतील. त्या प्रतचे 2 झेरॉक्स मारा आणि गॅजेटेड ऑफिसरकडून अटेस्टेड करून घ्या. तेच तुम्हाला भरतीमध्ये पुढे कामी येणार आहे. याच्या व्यतिरिक्तही काही माहिती लागत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये विचारा आणि तुमच्या मित्रालाही शेअर करा.